पायची ऐकायला आलं नाही होय तुला? शॉक लागला का? ए शुभू, ही जी कंपनी आहे की नाही, त्या कंपनीचा मी अर्धा मालक आहे. आता तुला जर काम पाहिजे तर मी काय सांगतोय तेवढं फक्त ऐकायचं. पुढे ये, माझे पायचे तुला या नोकरीत की नाही आता लगेच पक्का करतो परमनंट. ए शुभो, तू त्या ईश्वंभरचा आता काय असिस्टंट नाही, मॅनेजर नाही. विसरलोय तुला. त्या ईश्वंभरनी त्याच्या त्या पॉश भारी आउट हाऊस मधनं रस्त्यावरती फेकला की पार. मग आता तू तुझ्या फॅमिली सहित कुठल्या तरी आडगळीतल्या खोलीत राहतोय. विक्रम खडगे पाटील, हे सगळं कारस्थान तुझं आहे हे मला चांगलं माहितीये. तूच सगळे घडवून आणलेस ना? बरोबर की? बरोबर आहे शुभू. काय डोस काय तुझं? त्या हवालदार घनश्यामला मीच मॅनेज केलंय. कधी केलं, कुठं केलं, केव्हा केलं, कसं केलं, हे 7 जन्मात बी तुला हुडकून सापडायचं नाही. मग शुभू कसं करणार तू? होय रे, कसं करणार? ए शुभू, राग येतोय, कंट्रोल करता बरं का, रागाला आवरायचंय. आमच्या सारख्या मोठ्या माणसाच्या नादाला लागल्यावरती रस्त्यावरतीच येतात माणसं. अरे तुझी लायकी आहे, तुझी लायकी आहे का आमच्या नादाला लागतोय, आमच्यावर आठ टाकतो? कसा वागला आमच्या बरोबर आठव की जरा. माझ्या फाईल उकरू बाहेर काढतोय, आम्हाला ब्लॅकमेल करतोय तू. माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला चपलेला हाणतोय तू. त्या दिवशी ऑफिसमध्ये सफरचंद खात होतो, चाकू खूप असला माझ्या नारड्यात. सोडणार नाही तुला शुभो, सोडणार नाही बरं का तुला. या सगळ्याचा बदला घेणार. आणि त्यो तुझा ईश्वंभर, मला सांग की शुभो, काय काय नाही केलं त्या ईश्वंभर साठी तू? रक्ताचं पाणी केलं. आणि त्या नालायक शिक्षण मंत्र्याने काय दिलं तुला? रस्त्यावरती फेकलं की नाही? त्याचा माज कसा उतरवायचा ना ते विक्रम गाडगे पाटलाला चांगलं ठाऊक आहे. अकस्ते एकदा त्याला शिक्षण मंत्र्याच्या खुर्चीतलं खाली खेचायचं आहे बस. विक्रम, हिम्मत कशी झाली रे माझ्या कालाला हात लावायची? हिम्मत तुला माहितीये. आता मी काय म्हणतो ना ते कान उघडे ठेवून ऐक. जोपर्यंत शुभूच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे ना, तोपर्यंत साहेबांविषयी मी वाईट शब्द ऐकून घेणार नाही. जर तू साहेबांविषयी वाईट शब्द बोललास ना, तुला या तुझ्या केबिन मध्ये चित्ता काढेन.